फ्रेंड्स, आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा एखादी झालेली घटना आपल्याला सांगायची असते तेव्हा आपण कोणत्या काळाचा उपयोग करतो? तर भूतकाळाचा उपयोग करतो. म्हणजेच भूतकाळातील एखादी घटना आपण अगदी सहजपणे मराठीमध्ये सांगत असतो. परंतु ही भूतकाळातील जी घटना आहे ती फक्त झालेली घटना आपण साध्या भूतकाळातच सांगत असतो का? तर नाही. भूतकाळाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजेच साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण चालू भूतकाळ, हे जे भूतकाळाचे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारांमध्ये मराठीतून आपली वाक्ये प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण मराठीतून सांगत असतो. मग आता ही जी सेंटेन्सेस आहेत किंवा ह्या जे आपण घटना सांगत असतो भूतकाळातील, त्याच जर आपण इंग्रजीतून सांगितल्या तर समोरच्यावर त्याचा जास्त इन्फ्लुएन्स पडतो, आपला प्रभाव हा जास्त पडतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळातील जे वेगवेगळे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारांमध्ये WH टाईपचे प्रश्न हे कसे विचारले पाहिजे ते सुद्धा त्याच्या रचनेनुसार कसे तयार केले जातात ते आपण समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सचे जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारांमध्ये WH क्वेश्चन हे त्याच्या रचनेनुसार कसे विचारले पाहिजे ते शिकलो. तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, तू कार चालवायला कधी शिकली? बघा, अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला एखाद्याला विचारत असतो की तू कार चालवायला कधी शिकली. आता हा जो प्रश्न आहे तो आहे साध्या भूतकाळातला, कारण इथे ल, ला, ली, ले, लो यापैकी एखादं अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असलं तर तो साधा भूतकाळ असतो. हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या भूतकाळातला आहे. आणि मग आता हा प्रश्न इंग्रजीत कसा तयार केला जाईल तर त्यासाठी त्याचं स्ट्रक्चर माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर सर्वात आधी आपण या प्रश्नाचं इंग्रजीतील स्ट्रक्चर लिहून घेणार आहोत. आता अर्थातच इथे कधी हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणून इंग्रजी प्रश्न बनवताना याची सुरुवात या प्रश्नार्थक शब्दानेच होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सुरुवातीला आपण घेणार आहोत WH वर्ड, म्हणजे जो काही मराठीतला प्रश्नार्थक शब्द असेल तो सुरुवातीला घ्यायचा. त्यानंतर भूतकाळामध्ये जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे ते टीड ते त्यानंतर घ्यायचं असतं. त्यानंतर घ्यायचे असते तुम्हाला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर जे काही क्रियापद असेल मराठी प्रश्नात त्याचं पहिलं रूप तुम्हाला इथे घ्यायचं असतं. क्रियापद बघून घ्यायचं, त्यासाठी इंग्रजी शब्द बघायचा आणि तो लिहायचा. सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. आता इथे बघा, WH वर्ड आहे कधी. कधीसाठी आपण व्हेन हा शब्द इंग्रजीत वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हेन. नंतर घ्यायचं आहे डीड. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे, क्रिया कोण करत आहे किंवा क्रिया कोणी केली आहे, तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत वापरतो शब्द यू, व्हेन डीड यू. नंतर क्रियापद काय आहे, कार चालवले किंवा एखादी गोष्ट चालवणे, कार असो, गाडी, बाईक असो, आपण त्याला ड्राईव्ह म्हणतो. मग आता इथे 2 क्रियापदं आलेली आहेत. एक कार चालवणे, त्यासाठी टू ड्राईव्ह हा शब्द आपण वापरतो, आणि शिकली म्हणजेच लर्न असं येणार आहे इथे. म्हणजे इथे 2 क्रियापदं आलेली आहेत. तर आता इथे कोणतं क्रियापद घ्यायचं, मग कोणत्या क्रियापदाचा V1 फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तर या क्रियापदाचा, म्हणजे शिकणे. यासाठी लर्न हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत व्हेन डीड यू लर्न, LEARN लर्न. नंतर कार चालवायला म्हणून आपण इथे टू ड्राईव्ह म्हणजेच कार चालवणे, बाईक चालवणे जरी असलं तरी आपण टू ड्राईव्ह असंच वापरणार आहोत. काय चालवायला शिकली तू, ऑब्जेक्ट काय आहे तर कार, टू ड्राईव्ह अ कार, व्हेन डीड यू लर्न टू ड्राईव्ह ए कार. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीत तयार झालेला आहे. आता कारऐवजी इथे वेगळा शब्दसुद्धा, तू बाईक चालवायला कधी शिकली, तू स्कूटी चालवायला कधी शिकली, किंवा तू स्वयंपाक करायला कधी शिकली, असा सुद्धा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. म्हणजे व्हेन डीड यू लर्न टू कुक असं तुम्ही विचारू शकता. आता नेक्स्ट बघा, तुझे शिक्षक तुला का रागवत होते. बघा आता तुझे शिक्षक तुला का रागवत होते. अर्थातच हा प्रश्न जो आहे तो भूतकाळातलाच आहे, पण इथे काय दिलेलं आहे की रागवत होते, म्हणजे भूतकाळामध्ये रागवण्याची क्रिया ही त्यावेळेस सुरू होती. म्हणून आपण त्याला विचारत होतो की तुझे शिक्षक तुला का रागवत आहे, म्हणजेच भूतकाळ आहे पण क्रिया चालू होती. म्हणून हा जो प्रश्न आहे तो चालू भूतकाळातला आहे. मग चालू भूतकाळामध्ये जेव्हा आपण प्रश्न ट्रान्सलेट करू तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असेल तर WH टाईपचा प्रश्न असला म्हणजेच पहिल्यांदा काय करायचं की WH वर्ड म्हणजे जो काही प्रश्नार्थक शब्द असेल तो घेऊनच घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. इथे का आलेला आहे म्हणजे इथे सुरुवातीला काय WH वर्ड येईल. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे भूतकाळातील
सहाय्यकारी क्रियापदे काय असतात? चालू काळामध्ये आपण वॉज किंवा वेअर ही क्रियापदे वापरत असतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता हे तुम्हाला माहिती आहेच. त्यानंतर तुम्हाला इथे चालू काळामध्ये आपण क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप घेत असतो. आणि सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे चालू भूतकाळामध्ये प्रश्न बनवताना रचना असणार आहे. WH वर्ड काय आहे? प्रश्नार्थक शब्द का. मग त्यासाठी आपण काय वापरतो? वाय. आता इथे वॉज घ्यायचं का वेअर घ्यायचं? आता इथे तुझे शिक्षक म्हणजे आपण इथे एकच शिक्षक गृहीत धरलेला आहे की तुझे शिक्षक मग तुला का रागवत होते म्हणून एकवचनी करता आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? वाय वॉज युअर टीचर. बघा वाय वॉज युअर टीचर. इथे जर टीचर्स असतं तर इथे आलं असतं वेअर. वाय वेअर युअर इथे युअर पाहिजे युअर टीचर्स. पण आपण एकच शिक्षक घेतलेला आहे म्हणून आपण इथे वाय वॉज युअर टीचर. म्हणजेच वाय घेतलं, प्रश्नार्थक शब्द वॉज घेतला, सहाय्यकारी क्रियापद एकवचनी करता आहे म्हणून एकवचनी करता युअर टीचर. त्यानंतर आता क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप आपल्याला घ्यायचं आहे. मग रागवणे म्हणजेच आपण इथे शब्द वापरणार आहोत स्कोल्ड. त्याचं ING प्रत्यय स्कोल्डिंग SCOLD. रागवत होते. वाय वॉज युअर टीचर स्कोल्डिंग. ऑब्जेक्ट काय? कोणाला रागवत होते? तुला. म्हणून शेवटी आपण तुलासाठी घेणार आहोत यू. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. वाय वॉज युअर टीचर स्कोल्डिंग यू. तुझे शिक्षक तुला का रागवत होते किंवा तुझी आई तुला का रागवत होती? वाय वॉज युअर मदर स्कोल्डिंग यू. टीचरऐवजी मदर पण असू शकते, फादर पण असू शकते, युअर फादर. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे शब्द वापरून इथे इंग्रजीतून हा प्रश्न तयार करू शकता. आता इथे बघा, इथे नेक्स्ट आहे मी तुला फोन करण्यापूर्वी तू कुठे गेला होतास. आता इथे या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 घटना दिसत असतील, एक फोन करण्याची आणि एक जाण्याची. मग आता अर्थातच हा जो प्रश्न आहे तो पूर्ण भूतकाळातला आहे कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 घटना दिसत आहेत. मग आता पूर्ण भूतकाळ हा केव्हा वापरतात? तर दुसऱ्या एखाद्या घटनेच्या आधी जर एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल तर अशा वेळेला पूर्ण भूतकाळ वापरतात. किंवा साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर इथे 2 घटना दिसत आहेत. मग तेव्हा जी क्रिया आधी घडलेली आहे ती पूर्ण भूतकाळात दाखवतात. म्हणजेच आता आपण जेव्हा हे वाक्य तयार करू, तू कुठे गेला होतास, हे जे वाक्य आहे हे आपण पूर्ण भूतकाळात घेणार आहोत. म्हणजे इथे आधी आपण याचं स्ट्रक्चर लिहून घेऊ की पूर्ण भूतकाळामध्ये स्ट्रक्चर कसं येणार आहे. तर सर्वात आधी इथे अर्थातच येणार आहे WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर घ्यायचं असते हॅड. पूर्ण भूतकाळामध्ये आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. नंतर पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे 3रे रूप वापरतो आणि सर्वात शेवटी मग घ्यायचं असतं ऑब्जेक्ट. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे या प्रश्नाचं स्ट्रक्चर इंग्रजीत असणार आहे. मग आता WH वर्ड का आहे? कुठे. कारण हे आपल्याला आधी घ्यायचं आहे. म्हणजे ही क्रिया आधी झालेली आहे. म्हणजे फोन नंतर झाला पण फोन करण्याच्या आधी ती व्यक्ती कुठेतरी गेलेली होती म्हणजेच ही क्रिया आधी झालेली आहे. मग WH वर्ड आहे कुठे म्हणजेच वेअर. हॅड. नंतर क्रियापद आहे सब्जेक्ट आहे तू म्हणून इथे आपण घेणार आहोत यू. वेअर हॅड यू. नंतर आता काय घ्यायचं आहे? क्रियापद आहे 3रे रूप. गेला म्हणजे जाणे, गो. त्यासाठी आपण वापरतो इंग्रजी शब्द, त्याचं 3रे रूप आहे गॉन. गोचं 3रे रूप गॉन. वेअर हॅड यू गॉन. तू कुठे गेला होतास, केव्हा, ते वाक्य आपल्याला नंतर घ्यायचं आहे. तुला फोन करण्यापूर्वी म्हणजेच तुला फोन करण्यापूर्वी म्हणजेच फोन करण्या अगोदर. म्हणून आपण इथे वापरणार आहोत बिफोर आय कॉल्ड यू. कॉल्ड यू म्हणजेच फोन करणे, कॉल्ड म्हणजेच फोन करणे असं सुद्धा आपण म्हणतो. इथे क्वेश्चन मार्क येणार आहे. बघा, वेअर हॅड यू गॉन बिफोर आय कॉल्ड यू म्हणजेच तुला फोन करण्यापूर्वी तू कुठे गेला होतास. इथे 2 घटना आहेत. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की अशा वेळेस तुम्हाला कोणता काळ वापरायचा असतो, तर पूर्ण भूतकाळ हा वापरायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. कोणत्या कार्यालयामध्ये तो 15 वर्षापासून काम करत होता किंवा तो कोणत्या कार्यालयामध्ये 15 वर्षापासून काम करत होता असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अशा वेळेला तो कोणता काळ असतो तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो चालू पूर्ण भूतकाळ. मग अशा प्रकारचं वाक्य जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याची रचना सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर अशा वेळेला सर्वात आधी तर इथे सुद्धा हा प्रश्न आहे WH टाईपचा म्हणून आपण WH वर्डच घेणार आहोत.
त्यानंतर घेणार आहोत हॅड, त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, त्यानंतर आहे बीन आणि क्रिया चालूसुद्धा आहे म्हणून क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप. नंतर घ्यायचं असतं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. आणि आता ही क्रिया किती वर्षापासून चालू आहे ते दाखवण्यासाठी आपण सिन्स किंवा फॉर या प्रेपोजिशनचा वापर करत असतो. सिन्स वापरायचं किंवा फॉर वापरायचं. आणि सर्वात शेवटी मग जो टाईम किंवा वेळ दिलेली असेल ती सर्वात शेवटी लिहायची असते आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे या वाक्याची इंग्रजीतील रचना असणार आहे. मग आता WH वर्ड कोणता आहे, कोणत्या कार्यालयामध्ये, कोणत्या, त्यासाठी आपण काय वापरतो विच. पण इथे हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द आहे की कोणत्या कार्यालयामध्ये. मध्ये म्हणून आपण इथे घेणार आहोत इन विच ऑफिस. बघा इन विच ऑफिस म्हणजेच काय, कोणत्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये, इन विच ऑफिस. नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, हॅड घ्यायचं आहे. हॅड सब्जेक्ट आहे तो म्हणजेच ही, नंतर आहे बीन, नंतर आता क्रियापद बघायचं. क्रियापद आहे काम करत होता म्हणजेच काम करणे म्हणजेच वर्क, त्याचं ING प्रत्यय असलेलं रूप वर्किंग. आता इथे ऑब्जेक्ट दिलेला नाही आहे पण आता काय दिलेलं आहे, वेळ दिलेली आहे की तो 15 वर्षापासून काम करत होता कोणत्या कार्यालयामध्ये. मग आता इथे आपण वापरणार आहोत प्रेपोजिशन फॉर, वर्किंग फॉर 15 इयर्स. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. बघा इन विच ऑफिस हॅड ही बीन वर्किंग फॉर 15 इयर्स. तो कोणत्या कार्यालयामध्ये 15 वर्षापासून काम करत होता. अशा प्रकारे हा प्रश्न इथे आहे. आता नेक्स्ट बघा, ती तुला काय सांगत होती. आता हा सुद्धा अगदी छोटा प्रश्न आहे आणि तुम्ही ओळखलं असेल की हा भूतकाळातला कोणत्या प्रकारातला प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे तो तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. त्याच्या रचनेनुसार भूतकाळाचा जो काही प्रकार असेल त्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तेथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळाचे जे वेगवेगळे 4 प्रकार आहेत ते 4ही प्रकारांमध्ये प्रश्न हे कसे विचारले जातात ते त्याच्या रचनेसहित शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.